हे आहे की ह्या नागपूर शहरची आणबाण शान म्हणजे ही शुक्रवारी तलाव आहे। आज मध्य नागपूरला ओळखल्या जात होतं शुक्रवारी तलावचं संदर्भीकरण। आज काय केलंय, आज जो ठेकेदार आहे त्यांनी 59 करोड घेऊन बसलेला आहे। का 59 करोडचा त्यांनी काम केलेलं आहे। 2 महिन्यानंतर या तलावामध्ये पाणी भरले जाईल। मग तेच जो त्यांना 59 करोडाचा टेंडर भेटलेला आहे तो त्यांच्या पैशाचा नाही आहे, हे आमच्या आम नागरिक जनतेचा आहे। आज आमच्या जनतेचा जो आहे त्यांनी घाम पसिनेचा हा टेंडर भरलेला आहे, सगळं त्याला मिळालेलं आहे। आमचं एकच म्हणणं आहे की एक तर त्या आमच्या तलावाचं त्यांनी संदर्भ करून दिलं पाहिजे, नाही तर त्यांनी आमच्या जनतेच्या समोर येऊन माफी मागायला पाहिजे का आम्ही 59 करोडचा जो हा टेंडर घेतलेला आहे तो परिपूर्ण करू शकलो नाही, म्हणून मी हा टेंडर वापस करून राहिलाय। आज त्यांनी एकट्याने नाही घेतलं, त्यांची पूर्ण चॅनल बनलेली असते। आज पूर्ण चॅनल बनलेली आहे। आज हा सौंदर्यीकरण त्यांनी केलेलं नाही, एवढा घोटाळा आहे आणि मनपा आयुक्त डोळे बंद करून बसलेले आहे, कारण त्यांनाही मलाई भेटलेली जाते। इथून खालपर्यंत वरपर्यंत त्यांची मलाई असते, म्हणून आमचा आज तीव्र आज इथं आम्ही उभे राहून निवेदन करून राहिलो। एवढ्या उन्हामध्ये सगळ्या माझ्या महिला सुद्धा इथं उभ्या आहेत, कारण ह्या तलावाचं संदर्भीकरण त्यांनी केलं पाहिजे आणि लवकरात लवकर आम्हाला न्याय दिलं पाहिजे। जर नाही न्याय दिलं तर आम्ही उच्च त्यांचा पण दरवाजा खटखडू, हे साबित राहील। तुमचं याच्यापेक्षा कडक राहील, जर याच्यापेक्षा कडक राहील आणि आम्ही तुम्हाला लवकरच याची घोषणा पण करू की आम्ही काय करणार आहोत आणि काय नाही करणार आहोत। बघा, आज आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नागपूर शहराचे अध्यक्ष माननीय प्रशांतजी पवार यांच्या अध्यक्षतेखाली या ठिकाणी आंदोलन करतोय। मूळ या आंदोलनाचा कारण म्हणजे आपल्याला माहिती असेल, मागे आपण पाहू शकता एवढा मोठा तलाव, नागपूरची जे शान आहे, मध्य नागपूर विधानसभा क्षेत्राची जे शान आहे, त्या गांधी सागर तलावामध्ये 49 कोटी रुपयाचा घोळ झालेला आहे। 2019 पासून या तलावाच्या सौंदर्यीकरणाचं काम सुरू आहे। ज्या कंपनीला त्या ठेकेदारावर तर लक्ष त्यासाठी नियुक्त केलेलं होतं, त्या कंपनीनं त्या ठिकाणी मोठा भ्रष्टाचार केलेला आहे। 49 कोटी रुपयाचं काम या तलावामध्ये झालेलं नाही, असं माहितीच्या अधिकाऱ्यामधून पूर्ण माहिती आलेली आहे आणि या ठेकेदार आणि त्या कंपनीच्या विरोधामध्ये आम्ही माननीय उच्च न्यायालयामध्ये जाणार आहोत, कारण की नागपूर महानगरपालिकेला तर याच्यावर तर लक्ष देऊन काम करायला पाहिजे नव्हतं। नागपूर महानगरपालिकेने आतापर्यंत त्या कंपनीवर तर कुठलीही कारवाई केलेली नाही, त्या ठेकेदारावर तर कुठलीही कारवाई केलेली नाही। याचा अर्थ नागपूर महानगरपालिकाही या भ्रष्टाचार मध्ये सामील आहे। चोर चोर मौसेले भाई अशी म्हणण्याची आता नागपूरकरांना वेळ आलेली आहे। त्यामुळे जेव्हा न्याय मिळत नाही तर त्यावेळी आपण माननीय उच्च न्यायालयाकडे जातो। जर नागपूर महानगरपालिकेचे आयुक्त साहेबांनी येणाऱ्या 2-3 दिवसामध्ये ज्या कंपनीला नियुक्त केलेलं होतं त्या कंपनीवरती जर समजा त्याला ब्लॅक लिस्ट मध्ये टाकलेलं नाही, त्याच्यावरती गुन्हा दाखल केलेला नाही, तर आम्ही नागपूर महानगरपालिकेला सुद्धा त्या ठिकाणी कोर्टामध्ये खेचल्याशिवाय राहणार नाही। एवढंच मला या ठिकाणी आपल्या माध्यमातून सांगायचं।